मंडळी, हे बघा, पारंपरिक खानदेशी उडदाच्या डाळीचे एकूण एक टम्म फुगलेले वडे आणि अगदी पॉकेट सारखे पोकळ येथे वडे, आतून छान मऊ आणि बाहेरून खुसखुशीत. परफेक्ट रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या उत्पादखान्यामध्ये. उडीदाच्या डाळीचे वडे बनवण्यासाठी मी 1 कप किंवा पाव किलो उडीदाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. डाळीचं पाणी स्वच्छ होईपर्यंत डाळ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून झाली की त्यात डाळ चांगली मोकळी भिजेल इतपत पाणी घालायचंय आणि झाकण ठेवून 6 ते 8 तासांसाठी डाळ चांगली भिजवून घ्यायची आहे. डाळ अगदी 4 तास भिजवली तरी चालते, पण डाळ थोडी जास्त वेळ भिजवली की वडे छान मऊ येतात. आता 6 ते 7 तासांनी डाळ भिजल्यावर डाळीला चाळणीवरती निथळून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिट ही डाळ अशीच चाळणीवरती निथळू द्यायची. 15-20 मिनिटांनी डाळीचं सगळं पाणी निघून गेलं की मिक्सरच्या छोट्या भांड्यातच थोडी थोडी करून पाण्याशिवाय ही डाळ बारीक वाटून घ्यायची आहे. थोडा वेळ जास्त लागला तरीही मिक्सरच्या छोट्या भांड्यात डाळ छान बारीक वाटून होते. लागलं तर अगदीच पोहे खायचा एखाद चमचा यामध्ये पाणी घाला. पाणी जास्त झालं डाळ वाटताना तर मग वडे थापता येत नाही, त्यामुळे शक्य झालं तर पाण्याशिवायच ही डाळ वाटून घ्यायची. आता ही वाटलेली डाळ बघा, मी यामध्ये अजिबात पाणी घातलं नाहीये, तरी सुद्धा डाळ छान बारीक वाटून झालीये. सगळी डाळ अशीच बारीक वाटून घ्यायची आणि डाळ बघा छान घट्ट आहे. अशी डाळ असली की वडे तेलात टाकताना ते निखळत नाही. आता यामध्ये जी चटणी घालायची आहे त्यात बघा मी 2 बेडगी मिरच्या घेतल्यात. ऑप्शनल आहे, पण त्याने वड्यांचा रंग छान हलका ऑरेंज असा येतो. याशिवाय 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशोप, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या. तुम्ही जसं कमी जास्त तिखट खात असाल त्या अंदाजाने तुम्ही मिरच्या घ्या. आता आधी सुके मसाले मी बारीक करून घेते. तर धणे, बडीशोप आणि लाल मिरचीची पावडर करून घ्यायची. आता या सुक्या वाटणामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून घ्यायचा आणि तेही बारीक वाटून घ्यायचं. तुम्ही हवं असल्यास आलं सुद्धा घालू शकता. मी इथे आलं घातलेलं नाहीये. हे सगळं चांगलं बारीक वाटून झालं की वड्यांच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ जर कमी झालं किंवा हे मिश्रण जर अळणं राहिलं तर वडे फुगत नाहीत, त्यामुळे वडे तळण्याआधी मिठाची चव नक्की घ्या. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची. हातानेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा, मिश्रण चांगलं मिक्स झाल्यावर याचा छान गोळा तयार होईल असं हे घट्ट राहतं. आता हे झाकण ठेवून तासाभरासाठी तरी फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. घाईच्या वेळी 1-2 दिवस आधी सुद्धा हे रवण फ्रीज मध्ये बनवून ठेवता येतं. वडे तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय. हे वड्यांचं रवण मी माझ्या आईकडे घेऊन आलीये, त्यामुळे याचं भांड बदललंय. रवण फ्रीज मध्ये ठेवलंय त्यामुळे ते छान घट्ट झालंय. हे वडे आपल्याला थापून करायचे असतात, तर तुम्ही हे जाड टॉवेल वरती किंवा एखाद्या प्लास्टिकच्या शीटवर सुद्धा थापू शकतात. मी असा एक टॉवेल ओला करून घेतलाय. एका वाटेत थोडस पाणी पण घेतलंय मी. हा टॉवेल ओलाच करून घेतलाय मी, तरी सुद्धा वडे थापताना याला थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे वडे कापडापासून सुटताना ते लगेच सुटे होतात. पुन्हा हात पाण्याने ओला करून घ्यायचा. आता वड्याच्या रवणाचा एक असा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला चांगला गोल गोल शेप द्यायचा आणि कापडावरती वडा थापून घ्यायचा. वडा थापताना त्याच्या कडा पातळ ठेवायच्या. इतका असा मध्यम जाडसर हा वडा थापून घ्यायचा. तेल चांगलं तापू द्यायचं. आता तेल चांगलं तापलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी तेलात एक छोटासा रवणाचा गोळा मी घालून बघते. हा गोळा छान तळला जातोय, म्हणजे तेल वडे तळण्यासाठी तयार आहे. आता थापून घेतलेला वडा अलगद असं कापड उचलून हातावर घ्यायचा आणि मग तेलामध्ये सोडायचा. तेलात सोडल्या सोडल्या लगेचच याला झारा लावायचा नाही. साईडने वड्यावरती तेल सोडत राहायचं
किंवा कडेकडेने वडा असा हलके हलके तेलात दाबत राहायचा. वडा थोडा तळला गेला की त्याच्या कडा थोड्या धाऱ्याने हलक्या हलक्या दाबून घ्यायच्या. आणि तुम्ही बघू शकताय वडा काय मस्त फुगून आलाय. हा वडा मी आता उलटून घेते आणि याचा रंगही बघा काय सुरेख आलाय. दोन्ही बाजूनी वडा तळला गेला की याला एका ताटलीवरती काढून घ्यायचं. आहे ना मस्त टम्म फुगलेला वडा. अजून एक वडा थापून झालाय, तोही वडा तळून घेऊया. अगदी आधीसारखाच कडेकडेने हा वडा थोडा दाबून घ्यायचा आणि हा सुद्धा वडा बघा मस्त फुगलाय. दोन्ही बाजूनी वडा तळून झाला की हा पण वडा मी तेलामधून बाहेर काढून घेते आणि असेच सगळे वडे तळून घेते. सगळे वडे तळून झालेत. किती छान टुमटुमीत झालेत बघा हे वडे. हे वडे तुम्ही दही, बासुंदी, खीर कशासोबतही खाऊ शकता. डोळे भरून बघायचे आणि मन भरून खायचे असे असतात हे वडे. एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. अगदी पोकळ पॉकेट सारखा झालाय. आतून छान नरम आणि वरून हलके हलके खुसखुशीत झालेत वडे. ही खानदेशातली पारंपरिक वड्यांची रेसिपी आहे. खूप सोपे असतात हे वडे, त्यामुळे कधीही बनवता येतात आणि अगदी सगळ्यांना आवडतात. तुम्ही सुद्धा हे वडे नक्की बनवा. तुमचे फीडबॅक मला कमेंट्सद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.